मुन खोलने से पहले कायदा सुव्यवस्थेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंचं शायरीतून उत्तर. विधिमंडळाचं यंदाचं हिवाळी अधिवेशन बुधवारपासून म्हणजेच 7 डिसेंबरपासून नागपूर येथे होत आहे. या अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने परंपरेप्रमाणे विरोधी पक्षांना चहापानाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. मात्र विरोधी पक्षांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचं कारण सांगितलं. या पत्रकार परिषदेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अब्बादास दानवे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उपस्थित होते. पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. आरक्षणाच्या प्रश्नामुळे संघर्ष चालू आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही, चर्चा करत नाही. राज्यापुढे गंभीर प्रश्न असताना चहापानाला जाणं योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर सत्ताधारी महायुतीने देखील पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पुढच्या वेळी त्यांच्यासाठी सुपारी पान ठेवायला हवं. त्यांची सवय पाहता पानसुपारीच्या कार्यक्रमाला ते येतील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे अधिवेशन विदर्भात होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. परंतु विरोधी पक्षांनी दिलेल्या पत्रात विदर्भाचा एकही मुद्दा नाही. तसेच या पत्रावर 23 नेत्यांची नावं आहेत. मात्र त्यावर केवळ 7च आमदारांनी सह्या केल्या आहेत. बाकीचे नेते पत्रकार परिषदेत झोपले होते. त्याचप्रमाणे सह्या करायच्या वेळेसही झोपले असतील. हे दरम्यान राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायरीतून उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे विरोधी पक्षांना उद्देशून म्हणाले, मुंह खोलने से पहले सोचना सीख ले. पहले तो अपने अंदर झांक के देख ले. तुम्ही लोक आधी तुमचं बघा आणि मग सरकारवर टीका करा. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हे इंडिया आघाडीवाले खूप मोठ्या बाता मारत होते. परंतु निकालानंतर काहीच बोलत नाहीत.